किस देख एवढा ज्याला काय झालं तर आम्ही जिम्मेदार नाही. 1 2 3 भाग लक्ष भाग सी मला याचं उचल अजून कुठे जायचा विचार आहे? भाई हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू भाई. थँक्यू थँक्यू. किस देख एवढा थँक्यू बाय थँक्यू. तर गाईज खूप डिस्कशन नंतर आता आम्ही चाललेलो आहोत वेलणकणीला चाललेलो आहोत. कशासाठी तर केक कापायसाठी. आम्ही खूप वेळ आपल्या राईच्या स्टॉपवर थांबलेलो का तर डिस्कशन चालू होतं की नक्की केक कुठे कापायचा, वेलणकणी बीचला कापायचा की घरी कापायचा. तर खूप डिस्कशन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे आणि निष्कर्ष निघालेला आहे की आम्ही चाललेलो आहोत बीचला. तुम्हाला मस्ती दाखवतो का पाय बघायला. हे ओंकार याला मार ना. चला अशीच मजा मस्ती करत आपण चाललेलो आहोत वेलंगणी बीचला. तुम्हाला देखील दाखवतो आता तिकडेची धमाल मस्ती आणि जाताना काही धमाल मस्ती असते. चलो गाइस वेलंगणी. आई धारावी माते की आई धारावी माते की. तर गाईज आमचा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही वेलणकणीला जाणार होतो तर काही कारणाने आता आम्ही चाललेलो आहोत धारावी देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी चाललेलो आहोत. तर मंदिर बंद असेल आम्हाला देखील माहिती आहे, पण पायथ्याशी जाऊन आम्ही तिथे केक कटिंग करणार आहोत आणि तिथून परत घरी जाणार आहोत. तर आता बघा देवी क्रॉनचे धारावीला जाताना लागतं मंदिर म्हणजे बिल्डिंग तिथं आम्ही पोचलेलो आहोत. तर चला तिथे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो केक कटिंगची व्हिडिओ. थांबा गायज आम्ही रस्त्यात इथे थांबलो आहे का तुम्हाला सांगतो का काय तू सांग तुझ्या तोंडाने. आता चॅलेंज देतो की इथून धारावीपर्यंत जावं ते. हां आता इथे तुम्हाला माहिती असेल तर इथून टर्निंग झाल्यानंतर धारावी देवीच्या पार्किंग असते जे आपण जत्रेला तिथे पार्किंग असते. इथे आता रात्रीचे किती वाजलेत दाखव बघा. 2:30 वाजलेत. 1:30 वाजलेत. आणि हा आता आम्ही इथून काय धावत येणार आहे. ठीक आहे धारावीमध्ये गाय ज्याला काय झालं तर आम्ही जिम्मेदार नाही. 1 2 3 4 हा मागे पुढे 3 जण आहेत त्यांचा पण. याला काय झालं तर आम्ही जिम्मेदार नाही. चला हे कटसाठी फक्त 1 2 3 स्टार्ट. तुला का सुचलं असं आता बोलला मला. ते पण तुझ्यासोबत धावतील. हे बघा गँग बघा गाईस. याची गँग सध्या लपले. भाग लक्ष भाग. ते 3 जण एवढा पुढे गेलेत ना गाईस त्यांना माहिती पण नाही इकडे काय चाललंय. हे तुझी प्रजाती आवाज द्यायला लागली तुला. बघा इथे आता आपण जिथे पालखीच्या वेळेस पार्किंग असते तिथे आलेलो आहोत. बघा इकडे पार्किंग असते आणि इथून आता इथे पोचलेलो आहे सध्या आपण. दमलास काय रोनाल्डो?
ते पण हातात चप्पल घेऊन धावतोय. कशा अरे पण चप्पल ठेव ना गाडीवर, 3 गाड्या आहेत. लवकर. अरे बाळू अरे पर्स. आता जोरात धाव का दमलास गाइस. याचे प्रजाती. अरे तू धावत येणार आहे, चालत नाही. राजा तू ये ना, तू येईल. तो बारका मुलगा नाही राहिला आता. हा गाईस हे बघा वेलणकणी स्टोर. आम्हाला वेलणकणीला जायचं होतं, पण म्हणजे वेलणकणीला पहिला जाणार होतो, तो प्लॅन कॅन्सल करून आता आम्ही आलेलो आहोत धारावी मंदिराच्या इथे. तर आई धारावी माते की जय. तर चला आता पहिला पाया पडूया आणि मग केक कटिंग करूया. नाही माहिती काहीच नाही. काय शिकलाय ना काय काम पण नाही समजलं. आपले केस कापून तरी ठेवण्याचे पैसे जमवले असते महिन्यात. आता शिकलं रिझल्ट. तुझा क्लॅप बॉक्स कुठे आहे विचार. घरी आहे. काय करतोय त्याच्यावर बसवून शिलाई मशीन आता असं जायला लागेल रिझल्टच्या दिवशी बोचा घेऊन. हे सगळं माहिती आहे तरी त्यांनी पेपर नाही दिला. पण दिल्यानंतर समजलं. शेवटचा पेपर गेल्यानंतर समजलं होणार आहे. आधीच माहिती होतं. तुला पास होईल. तुझं पास व्हायचं वाद नाही रे एकदम. 40 मार्क प्रॅक्टिकल होत. सायन्स घेतलंय त्यांनी. फी भरली. तुला सोपं वाटतं काय. आणि आहे ना गावची आहे ना कोणती तरी जमीन विकले 1.5 लाख रुपये फी. त्याच्यानंतर घर बांधलंय आणि माहिती आहे डबा मला. आणि फरारी विकली. त्याच्या मम्मीने ब्लॉग बघितला मारेल. जमीन नाही विकली. रडू नको. लक्ष रडू नको. आले तूफान किती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे डिअर सती. हॅपी बर्थडे टू या गाईस. आणि काय सी मला याचा उष्ट नको. याला थोडासा ते खाली बसतो. तू कोण आहे ते. एकदम बळबद्री. तर मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन बाबांचं दर्शन घेऊन आरती करून आरती झाल्यानंतर बाबांकडून प्रसाद घेऊन बाबांनी चॉकलेट्स दिले, प्रसाद दिला, तो घेऊन आता परत निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी. बघा 9:15 वाजलेले आहेत. तर आता 9:15 वाजले आहेत, मला जायचं आहे बाहेर म्हणून आम्ही लगेच निघालो आहे. तर चला आता आम्ही दुसऱ्या दिशेने निघालो आहे. तुंगारेश्वर महादेव ज्या दिशेने आहे त्या तुंगार फाट्याच्या दिशेने आम्ही आता निघालो आहे. येताना आम्ही पारोलवरून फिरून आलो, आता तुंगार फाट्यावरून चाललो आहे. तर आम्ही या रस्त्याने उतरत होतो, तर काय आम्ही या रस्त्याने उतरत होतो, इथे मध्ये थांबलो आहे. काय सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. वा हा 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 हा, काय ते डोंगर आणि सुंदर असा जागा आहे.
हे बघण्यासाठी आम्ही 2 मिनटं इथे थांबलो आहे. तर तुम्हाला देखील दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे. आणि आता इथून आम्ही लगेच निघतो आहे कारण की आपल्याला जायचं आहे. तुम्हाला तुंगारेश्वरचं दर्शन घडवतो. प्रवासानंतर म्हणजे दगडांच्या या प्रवासानंतर आम्ही अजून डोंगरातच आहोत. बघू शकता रोड. ज्याला कोणाला ऑफरोडिंग करायचे आहे त्याच्यासाठी हा रस्ता खूप बेस्ट आहे. बाकी स्कूटर आणि नॉर्मल बाईक आता चढवण्यावर आहे, जो जसा ड्रायव्हर असेल त्याच्यावर. पण स्कूटर तर कमी पॉसिबल. हां, वर्कमॅन घेऊन चढलेले 1-2 जणं. आणि बाकीचे तर तुम्ही बघितलात तर रस्ता बघून घ्या, खूप खराब रस्ता आहे. खूप अशा दगड आहेत इथे. तर गाईज आम्ही इथून आता तुंगारेश्वरच्या रस्त्याने खाली उतरलो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत तुंगारेश्वर महादेव मंदिराजवळ. आता आम्ही तुंगारेश्वर महादेवांचं दर्शन घेणार आहोत. लगेच दर्शन घेणार. बघा सुंदर असा परिसर आहे. रस्त्याला तुम्हाला दाखवलाच किती चांगला परिसर होता. आपण मस्त ऑफरोडिंग, खूप मोठी ऑफरोडिंग करून आलो आहे. तर चला, हे बघा मंदिर, किती सुंदर असं मंदिर आहे. आणि आता इथे आपण दर्शन करणार आहोत. चला तर दाखवत आहे बघा. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ फोटोज अलाऊ नव्हते म्हणून काही काढले नाही, पण सुंदर प्रकारे दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त वगैरे टिक्का पण लावला आहे. तर आता आम्ही लगेच इथून निघतो आहे. दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही लगेच निघतो आहे. गाइस बर्थडे सेलिब्रेशन. वेफर प्रतीकच्या बर्थडेचे. हा, माझ्या बर्थडेचे वेफर काकींकडून सगळ्यांना. प्रतीकच्या बर्थडेचे वेफर आता. नाही मी नाही, काकींनी दिले. तर बघा गाइस, याने केक शर्टाला भरवलाय, मला नाही. बोल 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 लवकर. बोल बोल. हा, ब्लॉग मध्ये टाकणार मग तुला.
कट्टी ए चालला तो